महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। शनिवार 9 अगस्त को शाम करीब 4:30 बजे कोपरगांव शहर पुलिस थाने के अंतर्गत चांदे कांसरे के कटवन इलाके में एक सनसनीखेज वारदात सामने आई है। एक अज्ञात आरोपी ने लगभग 45 वर्षीय महिला की अज्ञात कारणों से हत्या करने के बाद सबूत मिटाने के लिए उसे जलाने की कोशिश की थी। घटना के बाद पूरे चांदे कांसरे इलाके में हड़कंप मच गया है। कोपरगांव शहर के पुलिस थाने के अंतर्गत चांदे कांसरे के कटवन इलाके में अज्ञात आरोपी ने 45 वर्षीय महिला की अज्ञात कारणों से हत्या करने का मामला सामने आया है। इस संबंध में चांदे कांसरे की महिला पुलिस अधिकारी मीराबाई गोरक्षनाथ रोकड़े ने कोपरगांव शहर पुलिस थाने में मामला दर्ज कराया था। पुलिस ने तुरंत जाँच शुरू की और आखिरकार एक बड़ी सफलता हासिल की। जांच के दौरान मृतक महिला के पति संजय मोहिते को सावली वीर के पास से गिरफ्तार कर लिया गया था। इस घटना की जानकारी पुलिस निरीक्षक रामकृष्ण कुम्हार इन्होंने दी है। दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता आणि हा मृतदेह अर्धवट जाळलेला होता आणि तसेच तिच्या शरीरावर काही जखमा देखील होत्या। या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता। यानुसार आपण या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पथके तयार केली होती। यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेले असल्यामुळे आपण पेट्रोल पंपावरील माहिती घेत होतो, तसेच परिसरातील CCTV फुटेज देखील चेक करत होतो। तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो। या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्यासमोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील दाखल आहे का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील शोध घेतला होता, नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील। पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते। यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले तर पोस्टमॉर्टममध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समोर आले होते। या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी जी पथके रवाना केलेली होती त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शनास आले की सदरचा जो महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंटनंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येथे आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलं आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील त्याने आपल्याला कशा पद्धतीने केलं ही सर्व माहिती याची कबूल दिलेली आहे। तर कोणत्या कारणाने खून करण्यात आला आणि काय घटनाक्रम कसा होता काय सांगा? सदरची महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती, तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती या अगोदर केसेस केलेले होते आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणारे त्या व्यक्तीला वॉरंट जे होते तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली। पुलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार बाइट। जिला पुलिस अधीक्षक सोमनाथ घारगे, श्रीरामपुर के अपर जिला अधीक्षक सोमनाथ वाकचौरे और शिरडी की उपविभागीय पुलिस अधिकारी शिरीष वामने के मार्गदर्शन में यह कार्रवाई की गई। कोपरगांव शहर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक रामकृष्ण कुम्हार, सहायक पुलिस निरीक्षक किशोर पवार, पुलिस उपनिरीक्षक दीपक रोठे, संदीप सोने और टीम के अन्य सदस्यों ने इसमें अहम भूमिका निभाई है। पुलिस की सराहना हर जगह हो रही है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए राजेंद्र साल्वे, राहुरी। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।